नमस्कार. आज मी माझ्या मामाच्या मुलीला तयार करणार आहे महाराष्ट्रीयन पद्धतीने एकदम झट आणि पट. कारण की तिचा फोटोशूट करायचा होता आम्हाला आणि तिला खूप दिवस झाले नऊवारी साडी घालायची होती. म्हटलं चला आज टाईम पण आहे, वेळ पण आहे, छान असं तुला तयार करूया. इकडं आम्ही तिची साधी सिंपल अशी हेअरस्टाईल करून घेतलेली, जी खूप जणं करतात. युनिव्हर्सल हेअरस्टाईल हिला बोललं तरी चालेल. लग्नामध्ये कुठेही झट आणि पटकन होणारी हेअरस्टाईल आणि सगळ्यावरती शोभून दिसणारी अशी हेअरस्टाईल करून घेतलेली. आणि तिचे खूप सारे बेबी हेअर्स आहेत पुढे, त्याच्यामध्ये पुढे येत होते, तरी पण ते छान दिसत होते. मस्त अशी एक क्रीम लावून घेतलेली तिच्या चेहऱ्याला सूट होईल अशी, कारण ती अजून छोटी आहे, त्याच्यामुळे तिला एवढं काही मी मेकअप केलेला नव्हता. जे साधं सिंपल आहे तेच केलं होतं. आणि खूप साऱ्या मेकअपच्या गोष्टीही माझ्याकडे नाही आहेत, कारण तुम्हाला सर्वांना माहिती आहे मी पर्सनली कधी करत नाही स्वतःवरती. तर त्याच्यामुळे आय शॅडो वगैरे माझ्याकडे नव्हता, तर आम्ही लिपस्टिकचाच तो बनवलेला आणि खूप छान दिसत होता. एकदम कमी थोडंसं लावून त्याला हे केलेलं, तर एकदम सुंदर असं उठून दिसत होते. नंतर इकडे आयब्रो पेन्सिल वगैरे लावून घेतलेली आणि नंतर थोडासा आयलायनर लावलेला, काजळ लावलेलं आणि एकदम छान उठे असे तिचे डोळे दिसत होते. कारण की लाईफमध्ये कसं असतं ना आपल्या, मला खूप कंटाळा वगैरे येतो आणि मला जेव्हा मेकअप वगैरे ह्या गोष्टी खूप आवडतात करायला दुसऱ्यांवरती ट्राय. तर जेव्हाही मला कुणी असं भेटेल तेव्हा मी छान असं त्याला तयार करत असते. इकडं आमचा फुल असा मेकअप तयार झालेला आहे आणि म्हणजे करून झाला आहे मेकअप आमचा. लिपस्टिक वगैरे सगळं लावलं. आता साडी घालायची वेळ होती, तर माझं ब्लाऊज तिला एकदम परफेक्ट येतं. कारण की ती छोटी असली तरी पण हाईट खूप आहे तिची आणि थोडं पोटाला वगैरे लूज होतं, पण ते काही एवढं दिसून येत नव्हतं. म्हणून मस्त अशी तिला मी कष्ट साडी घातलेली. नंतर ज्वेलरी साधी आणि सिंपलच आम्ही तिच्यासाठी ही निवडलेली, कारण की तिला शोभून दिसेल अशीच. आणि छान आरू खूप मस्त दिसत होती. छान असे कानातले वगैरे घालून घेतलेले आणि बांगड्या वगैरे सगळं एकदम साधं सिंपल ठेवलेलं तिला, कारण की तिला एकदम असं बजबज नको होतं. आणि खूप दिवसानंतर व्हिडिओ येतो आहे आणि खूप दिवसानंतर हा व्हिडिओ आम्ही बनवत होतो. खूप मज्जा येत होती. खूप गप्पा आम्ही मारल्या हिचा मेकअप करताना. आणि ह्या बांगड्या पण तिला जात नव्हत्या, कारण ते माझा हात थोडा मोठा आहे, ती छोटी आहे. तरी कशा बशा घातल्या आम्ही आणि इकडे गेलेले आहे सर्व एकदम ठीक झाले मस्त. बघू शकता आरू एकदम छान दिसते आहे. आणि नथ आम्ही बघत होतो तिला कोणती सूट करते. अगोदर ही मोठीवाली घातली, ती खूपच मोठी होत होती. नंतर आम्ही तिला काढलं आणि ही छोटी घातलेली, कारण माझ्याकडे जास्त काही नथा नव्हत्या. तर एकदम छान असते. इकडं आमची आरू तयार झालेली आहे. मस्त असे तिच्याबरोबर फोटो काढले, तिचे रील्स बनवल्या आणि फोटोशूट म्हटलं चला आता आषाढी एकादशी येणारी आहे आणि तू एकदम महाराष्ट्रीयन पद्धतीने तयार झाली, तर तुझं आपण यूट्यूबवर रुक्माईसोबत फोटो काढू. मस्त फोटोशूट वगैरे केला. थँक्यू.